नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि फिल्डर या चॅनलवरती। तर आता आम्ही चाललो आहे पाचलला, गेलो तर करकेच्या धरणावर पण जाणार आहे, कारण जरा असंच भाऊ आला माझा मुंबईवरून, तर असंच जातो आहे जरा फिरायला, बहिणीकडे वगैरे पण जायचं आहे, जातो दाखवू। जर करकेला गेलो तर धरणाचा वगैरे तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकेन पुढे ब्लॉगमध्ये, तर बघू पुढे गेलो तर टाकतो। पावसाने आधी एवढा कंटाळा दिला आहे ना, सकाळपासून चालू झाला आहे पूर्ण। आमची लॉड अल्टो त्याच्यामध्ये थोडीफार धुतली गेली, बघू शकता किती पाणी आहे नुसतं, सकाळपासून नुसती चिरचिर चिरचिर लावले। आता आम्ही फायनली येऊन पोहोचले पाचलला। खूप खड्डे आहेत रे, या बेकार आहेत रस्त्यावर, कंटाळा येतो पूर्ण। पेटेमध्ये ना पूर्ण बेकार खड्डे पडलेत, म्हणजे पेट असून पण एवढे खराब खड्डे आहेत ना, काय विचारूच नका, एकदम बेकार। कंटाळा येतो इकडे यायला। पेट, पाचलची बाजारपेठ, तर हे जे करकेचं धरण आहे ना, इकडे आम्ही जवळपास आहे ना, म्हणजे मी तरी 2019 साली आलेलो, त्याच्यानंतर आलेलोच नाही। लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही आमच्या वाडीची सगळी पोरं वगैरे मिळून आलो होतो। हा बघ कोंबडा बघ, आलेलो त्याच्यानंतर आज येतो इकडे, म्हणजे जवळजवळ 6 वर्ष झाली त्याला। म्हणजे त्याच्यानंतर कधी यायचं असं झालंच नाही, कारण शिक्षणासाठी वगैरे बाहेर होतो त्या पिरियडमध्ये, त्याच्यामुळे येणं कधी झालंच नाही। तर खूप वर्षानंतर आलो आहे, पण त्याच्यानंतर बऱ्यापैकी डेव्हलप केलं तिकडे। जिकडे ओव्हरफ्लो वगैरे आहे ना, तिकडे मस्त पोहण्यासाठी वगैरे असं एक छोटंसं स्विमिंग पूल टाईप वगैरे बांधलं आहे, मस्त ओव्हरफ्लो वगैरे पण आहे। आणि आत्ता ओव्हरफ्लो चांगला चालू आहे, कारण पाऊस सध्या बऱ्यापैकी पडतोय, आणि आता गणपतीच्या नंतरच ओव्हरफ्लो चालू झाला आहे। तर आणि धरण पण बघण्यासारखं आहे, मस्त खूप मोठं आहे, म्हणजे राजापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे। दाखवतो तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही। धरणावर जायला रस्ता आहे की रस्ता आहे, पण ते पाणी एक ते वरती धरणावरती काम करणारी माणसं होती ना, त्यांचा ऍक्सिडेंट होऊन ती तिकडे ऑफ झालेली, त्याच्यामुळे तेव्हापासून वरती बंद केलेला आहे ना। थोडं रिस्की पण आहे, कारण तो रस्ता छोटा आहे धरणाचा, एक साईडला पूर्ण उंच आहे, स्टीप आहे, दाखवतो तुम्हाला आता। आणि जी गाडीतून ते येत होते ना, त्या गाडीमधून त्यांची गाडी तिकडून अशी क्रॉस होऊन थोडी पलटी झाली, त्याच्यामुळे ते जे गाडीमध्ये कामगार लोक होते ते सगळे ऑफ झाले, त्याच्यामुळे तिकडे वरती जायला देत नाहीत। इकडे समोरच गेट आहे, तुम्हाला दाखवतो। समोर पूर्ण दिसतं ना, हे पूर्ण धरण आहे मोठं। आणि हा इकडे बघितलात ना लेफ्ट साईडला, हा इकडून वरती धरणावरती, म्हणजे प्रॉपर वरती धरणावरती जायला हा रस्ता आहे, पण तो बंद केला आहे, कारण ते ॲक्सिडेंट वगैरे झाले त्याच्यामुळे। तर मी तुम्हाला आता ओव्हरफ्लोच्या इकडे नेतो, तिकडे जायला देतात, कारण तो म्हणजे असा एक टुरिस्ट स्पॉट सारखा आहे, त्याच्यामुळे। इकडे कॅनल वगैरे तुम्ही बघू शकता, खूप मोठं धरण आहे। हा बघा त्याचा बांध किती उंच आहे बघा, आणि असा धरणाच्या गेटपासून असा एक थोडा पुढे रस्ता आहे, तो इकडून पुढेच लेफ्ट साईडला ओव्हरफ्लोसाठी, म्हणजे ओव्हरफ्लोकडे जाण्यासाठी रस्ता आहे छोटासा, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी। मस्त सिनरी आहे बघा इकडे या साईडला, पूर्ण असं तो बघा समोरच, आपल्या बरोबर समोरच आहे ओव्हरफ्लो या साईडला। हा बघा ओव्हरफ्लो किती मस्त आहे बघा, केवढा मोठा आहे।
दाखवतो क्लोज मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. अरे तिथे राहुल गाडी जातात ते तिकडे. काय मस्त सीन आहे बघा. खूप पाणी ओव्हरफ्लो होतंय खूप. फायनली आम्ही येऊन पोहोचलोय करकेच्या धरणावर. तुम्हाला दाखवतो काय मस्त ओव्हरफ्लो एकदम खतरनाक. तुम्ही बघा एकदम मस्त सफेद सफेद पूर्ण धबधब्यासारखं पाणी दिसतंय एकदम खतरनाक एकदम. दाखवतो बघा तुम्ही. ते दिसतंय ना, आपण तिकडे पण वरती जाऊ शकतो, पण तो रस्ता बंद केला असल्यामुळे तिकडे जाता येत नाही. आता तिकडून पण एक मस्त व्ह्यू दिसतो पूर्ण 360. बघा किती. सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.